नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला आता अलीकडे कळालं आहे की आता 28 एप्रिल दिनांक 28 एप्रिल साठी राज्य सेवा पूर्व परीक्षा या होणार आहेत। आणि या पार्श्वभूमीवरती आता साधारणतः जर आपण विचार केला तर आता 1 जानेवारी पासून जर नियोजन आपण तपासलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 4 महिने आपल्याला भेटतात। या 4 महिन्यांमध्ये सुद्धा जर मायनस केलं म्हणजे 120 दिवस न पकडता आपण फक्त 110 दिवसाचं जर नियोजन या ठिकाणी पाहिलं तर विद्यार्थी मित्र आता सध्या कामाला लागलेत। पण ह्या कामाला लागताना नेमकं त्यांची डिरेक्शन काय आहे यावरती विशेष लक्ष देण्याचं आपल्याला या ठिकाणी प्राधान्य आहे। मात्र यात जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांना जर विचारलं की तुम्हाला सगळ्यात सोपा जाणारा विषय कोणता आहे तर ते निश्चित नाव घेतात भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटी। साहजिक आहे। आणि परत त्याच विद्यार्थ्यांना जे अनुभवी विद्यार्थी आहेत किंवा त्यांनी परीक्षा दिली आहे तर त्यांना जर विचारण्यात आलं की सांगा तुमचे सगळ्यात जास्त मार्क गेले कुठं तर ते म्हणतात इंडियन पॉलिटी। येत असतानाही अनेक वेळा वाचून झाल्याच्या नंतर सुद्धा जे प्रश्न आले तर ते प्रश्न लवकर आकलित नाही झाले। वाटत होतं वाचल्यासारखं, वाटत होतं पाहिल्यासारखं, पण जेव्हा प्रश्न सोडवायची वेळ आली त्यावेळेला हे लक्षात येतंय की 100% हा जो विषय आहे हा पूर्णपणे गुगली विषय, समजायला सोपा आहे, वाचायला अनेक वेळा वाचता येतं, आकलनही होतं, पण ज्या वेळेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर त्यावेळेला याच्यावरती घोळ निर्माण होतो। आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्र हा संभ्रमात पडतो आणि आम्हाला मग त्या ठिकाणी तो आग्रह करतो, एक विनंती करतो की सर याचं नेमकं नियोजन कसं केलं पाहिजे, नेमकी स्ट्रॅटेजी कशी आखली पाहिजे। तर त्याबद्दल मी विद्यार्थी मित्रांना काही गोष्टी आता एक पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सांगू इच्छितो। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, खूप जणांना हा विषय सोपा जातो, पण जर हा विषय तेवढा सोपा असता तर लय सोपं झालं असतं, खूप सोपं झालं असतं। क्लास 4 पासून तर सुपर क्लासच्या परीक्षांसाठी भारतीय राज्यघटना ही अत्यंत महत्वाचा विषय ठरलेला आहे। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर राज्यसेवा UPSC पासून राज्यसेवा आहे, त्याच्यानंतर कंबाईन आहे, वेगवेगळ्या सरळ सेवेच्या TCS IBPS च्या परीक्षा आहे, सगळीकडे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे। त्याच्यामुळे आयोगाला नेमकं काय पाहिजे, त्यांना उमेदवार किती जागरूक पाहिजे, नागरिक जो संविधानाला कायद्याला धरून असेल तर या रिलेटेड त्यांना प्रश्न हे विचारत असतात आणि त्यांना त्या हिशोबाने तो उमेदवार त्या लेवलचा त्यांना पाहिजे असतो। आणि मग हीच लेवल गाठण्यासाठी फक्त पुस्तकं पुरेशी आहेत का किंवा नंबर ऑफ रीडिंग्स पुरेशी आहेत का तर अजिबात नाही। नेमकं आपण वाचतो काय आहे, कसं आहे, त्याची रिव्हिजन करतो आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। ओके, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या। म्हणजे बघा, लक्षात जर आपण घेतलं तर राज्यसेवेला जर आपण आता पूर्व परीक्षेला जर प्रामुख्याने समोर ठेवलं तर आपल्याला 28 एप्रिल ही तारीख दिसते। या 110 दिवसांचं जर आपण नियोजन करायचं ठरलं तर साधारणपणे एव्हरी डे आता तुम्ही बाकीच्या विषयांना कसा न्याय देताय, काय न्याय देताय ही सर्वस्वी तुमची जबाबदारी, पण भारतीय राज्यघटनेला तो इझी आहे। आणि याच्या आधी मी 10 वेळा हे पुस्तक वाचलंय आणि समजलंय मला, या भानगडीत न पडता एव्हरी डे कमीत कमी तुम्ही या विषयाला 1.5 ते 2 तास देणं गरजेचं आहे। किती? 1.5 ते 2 तास त्याला देणं गरजेचं म्हणजे गरजेचं। मी म्हणतो इथं +1 अजून एखादा तास जरी ऍड केला तरी काहीही हरकत नाहीये। मात्र याच्यामध्ये तुम्हाला नेमकं वाचन म्हणजे बघा, जर रोजचे 2 तास जर तुम्ही दिले तर 110 दिवसांचा जर आपण आकडा कॅल्क्युलेट केला तर तुम्ही या विषयाला 220 तास देताय। आणि या विषयाला 2 तास किंवा 3 तास देणं म्हणजे नेमकं काय तर भरपूर वेळा विद्यार्थ्यांमध्ये हा गोंधळ असतो आणि अभ्यासाचं मोजमाप हे विद्यार्थी मित्र आज मी एवढे पानं वाचले या पॉइंट ऑफ व्ह्यूने करत असतात। आज मी पॉलिटीचे 5 चॅप्टर वाचले, आज मी 70 पानं वाचले, आज मी 80 पानं वाचले, पानांच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन असतं। असं न करता आज मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। असं न करता विद्यार्थी मित्रांनी पहिले तर आजच्या घडीला हे चेक करणं गरजेचं आहे की आपली पाठ्यपुस्तके ही परफेक्ट झालेली आहेत का।
पाठ्यपुस्तके आपली परफेक्ट झाली आहेत. आता पाठ्यपुस्तकं कोणती वाचायची, कितवी ते कितवी वाचायची, यावरती श्री उत्तम गोरे सरांनी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. हे कृपया विद्यार्थी मित्रांनी याच लिंकवरती, युट्यूबच्या लिंकवरती जाऊन ते कृपया पाहून घ्यावे. त्यानंतर पाठ्यपुस्तकं आहेत का आपल्याकडे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडे प्रश्न संच आहे का. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर रेफरन्स सांगायला पाहिजे, रेफरन्स पुस्तकं सांगायला पाहिजे, तुम्ही डायरेक्ट प्रश्न संचावर आले. हो मित्रांनो, तुम्ही रेफरन्स कोणतंही वाचा, काहीही घ्या, मात्र तुमची पाठ्यपुस्तकं पहिले परफेक्ट पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न संच तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे. कारण रेफरन्स पुस्तकं XYZ कोणतीही तुम्ही वाचली तर त्या रेफरन्स पुस्तकातून PYQ सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे प्रश्न संच पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही वेळ लावून प्रश्न सोडवत नाही, ज्या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास केलाय त्याच्यावरती, तोपर्यंत तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज माझा हा चॅप्टर झाला आणि माझा तो चॅप्टर झालाय. जेव्हा तुम्ही प्रकरण वाचल्याच्या नंतर प्रश्न संच त्याच्यातले आलेले, त्या टॉपिक निहाय आलेले ज्यावेळेला प्रश्न सोडवाल आणि ते सुटतील, काही चुकतील, काही स्किप होतील, काही तुक्के मारले जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे आपल्याला जमले नाही, जिथे अडचण आली, जे स्किप झाले, तुक्के मारले, 4 पैकी 2 ऑप्शन येत होते, तिसरे आणि चौथा का नाही विधान आपल्याला येत होतं, याचं अनालिसिस, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केल्याच्या नंतर परत एकदा ते आपण सोडू शकतो, याची ज्यावेळेला खात्री तुम्हाला येईल. आणि ही खात्री, याच्यावर कसाही प्रश्न येऊ, ही खात्री ज्यावेळेला तुमची होईल त्यावेळेला समजून घ्या की आपला आता हा चॅप्टर, हे प्रकरण आपलं आता परफेक्ट झालंय. आता परफेक्ट झालंय म्हणजे ते कधीच नाही वाचायचं आता यापुढे, असं चालेल का. नाही. म्हणूनच मी एव्हरीडे 2 तास लावले तुम्हाला. कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे या 2 तासाची भानगड नाहीये. मुद्दा हा आहे की अभ्यासाचे तुम्ही किती सर्कल कंप्लीट करताय त्या विषयांचे. आणि ज्या वेळेला तुम्ही हे सर्कल कंप्लीट करताल त्या विषयांचे, तर त्या वेळेला तुम्हाला आता मला अजून काहीतरी ऍडिशन गोष्ट याच्यात लक्षात घेतली हवी, एक नवीन गोष्ट यातनं शिकलो आहे, नवीन गोष्ट वाचण्यात आली आहे, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस जाणवेल. आणि ज्या वेळेला तुम्ही ती लेवल गाठताल तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आता मी परीक्षेसाठी तयार आहे. कारण मी पाठ्यपुस्तकं वाचली आहेत, त्याच्यानंतर मी रेफरन्स वाचलंय किंवा लेक्चर केलेले आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, जे मी वाचलं आहे, जे मी लेक्चर केलेत, जे मी संदर्भ साहित्य वाचल्या, ज्या मी PDF वाचल्या असतील कदाचित, तर त्याच्यावरती मी प्रश्न सोडवलेत का, आणि हे प्रश्न सोडवल्याच्या नंतर जे माझे चुकले आहे मी त्याचं अनालिसिस केलंय का चुकलेत ते प्रश्न, वाचून झालं, लेक्चर पाहून झाले, पण तरी सुद्धा का चुकलेत याचं अनालिसिस होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी पहिले आपल्या चुका आपल्याला मान्य कराव्या लागतील, जे बहुतांश उमेदवार ह्या चुका मान्य करत नाहीत. आणि हा जर आपण पॉइंट ऑफ व्ह्यू समोर ठेवला तर मग आपण हळूहळू परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्या पोस्टच्या दृष्टिकोनातून पुढे कूच करत राहतो. कारण भारतीय राज्यघटना, राज्यसेवा पूर्वचा आपण विचार केला तर साधारणपणे या विषयाचे जर वेटेज आपण पाहिलं ते 15 ते 25 एवढे प्रश्न त्यावरती विचारले जातात. म्हणजे कुठेच टेन्शन ठेवलेलं नाहीये. राहिली गोष्ट कंबाईनची, तर कंबाईन मध्ये साधारणपणे 10 प्रश्न विचारली जात होती, पण मागची कंबाईन जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 13 प्रश्न पाहायला भेटतात. म्हणजे हळूहळू राज्यघटनेने आता वेटेज वाढवलंय. याचं आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताच झालेली क्लर्क टायपिस्ट परीक्षा, जिथे साधारणपणे 10 प्रश्न अपेक्षित होते, तिथे आता 17 प्रश्न विचारली गेली आहेत. 17 क्वेश्चन्स भारतीय राज्यघटनेची का विचारली गेली आहे याचं सुद्धा अनालिसिस विद्यार्थी मित्रांकडनं होणं फार गरजेचं आहे. आणि याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विद्यार्थी मित्र कोणत्याच प्रकारे गोंधळून न जाता, कन्फ्यूज न होता, कारण त्याला गुरु खूप भेटत असतात. अभ्यासिकेतला गुरु, 2 वर्ष अभ्यास करणारा, एकही प्री न देणारा, एकही प्री न काढणारा, 3-3 वर्ष घासणारा, असे खूप गुरु भेटतात. बऱ्याच वेळेस
नवीन विद्यार्थी मित्र ज्याच्यात पोटेन्शियल असतं त्याची दिशाभूल होण्याची सुद्धा शक्यता असते, ती होऊ नये आणि विद्यार्थ्यांना एक योग्य असं मार्गदर्शन मिळावं, तेही अगदी परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये याच बेसिसवरती आपण म्हणजेच MPSC चॅलेंजर्स अकॅडमीने हा सेपरेट राज्यघटनेचा एक कोर्स डेव्हलप केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये मी स्वतः हा कोर्स डेव्हलप केलाय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला यामध्ये भेटतील, ज्याची फीस आहे फक्त 999 आणि आता सध्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती जर आपण हा कोर्स घेऊ इच्छितो तर या कोर्सवरती तुम्हाला 30% ऑफ मिळणार आहे. आता मागच्या ज्या 3 परीक्षा झाल्या, हा जो कोर्स आम्ही तयार केलेला आहे, YouTube वरती सुद्धा आम्ही ते टाकलेलं आहे, हे क्लेम केलेलं आहे, टेलिग्रामला सुद्धा क्लेम केलेलं आहे, सगळे PDF सगळ्या त्या स्क्रीनशॉट सुद्धा आम्ही विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही टाकलेल्या आहेत. या कोर्सच्या बाहेर एक प्रश्नही गेलेला नाहीये या 3 परीक्षांमध्ये आणि पुढे सुद्धा आम्हाला ही खात्री आहे की याच्यामध्ये आम्ही सातत्याने अपडेशन सुद्धा करत असतो वेळेकाळानुसार आणि त्यानुसार आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी लेक्चर, राज्यघटनेचे लेक्चर प्लस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या PDF आणि याच्या मार्फत देण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीज, एवढं जरी तुम्ही केलं, एवढं जरी, खात्रीने सांगतो तुमचा पॉलिटीचा एकही मार्क कुठंच जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. कारण हे जे कोर्स बनवला विद्यार्थी मित्रांनो, तर हा कोर्स आपण अगदी किफायतशीर याच्यात बनवलेला आहे आणि जीव ओतून फक्त याच्या मागे उद्देश हा आहे की विद्यार्थी मित्रांची कोणत्याच प्रकारे दिशाभूल होऊ नये आणि त्यांना त्यांच्या ध्येयाप्रती पोहोचता यावं. यामध्ये साधारणपणे 60 ते 65 लेक्चर्स आहेत, इन्क्लुडिंग पंचायत राज व्यवस्था. त्याच्यामुळे ही इथे जी आपण डेप्थनेस गाठायचा प्रयत्न केलाय ती म्हणजे राज्यसेवा आजच्या 2024च्या मुख्यच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी असं ठामपणे सांगू शकतो की या कोर्सच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही, राज्यसेवा 2024च्या अनुषंगाने सुद्धा. त्याच्यानंतर यामध्ये कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी मित्र यांची सुद्धा या ठिकाणी तयारी पूर्णपणे होऊन जाईल. त्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सी सुद्धा, मेन्स, प्री मेन्स या सर्व अनुषंगाने हा कोर्स डेव्हलप केलाय. म्हणजे तुम्ही एकदा जरी हा कोर्स परचेस केला तरी सुद्धा तुम्ही या आगामी सर्व परीक्षांसाठी तयार झालेले आहात असं तुम्ही समजू शकता. काही अडचण नाहीये आणि काही दुमत असता सुद्धा कारण नाही. तर ही काही गोष्ट होती दोस्तांनो आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर ह्या 220 दिवसांची 220 तासांची स्ट्रॅटेजी ही सुद्धा आपल्या कोर्स मध्ये आपण ही व्यवस्थित विद्यार्थी मित्रांना पूर्ण चॅप्टर वाईज सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये प्री मेन्स हे सुद्धा प्रकरण आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर हे सुद्धा यामध्ये क्लिअरली सांगितलंय की कोणतं प्रकरण मेन्सला आहे, कोणतं प्रकरण कंबाईनला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र जो नवीन विद्यार्थी आहे त्यांनी कोणत्याच प्रकारे गोंधळून जाता यामध्ये कामा नाहीये. तर अशा प्रकारे जरी विद्यार्थी मित्रांनी अभ्यास केला, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवली तरी सुद्धा तुमचा स्कोर निश्चित येणार. कारण राज्यघटना एक असा विषय आहे की जो तुमचा स्कोर हा फक्त आणू शकत नाही तर तो तुमचा स्कोर वाढवू शकतो, कट ऑफ लेवलच्या कितीतरी वरती तुम्हाला नेऊन ठेवू शकतो. आणि लक्षात घ्या आजच्या 2024 ची जी राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये 150 मार्काला सामान्य अध्ययन 2 हा पेपर आहे जो पूर्णपणे भारतीय राज्यघटनेवरती बेस आहे. त्याच्यात काही कायदे सुद्धा आहेत, पंचायत राज व्यवस्था सुद्धा आहेत. हे सुद्धा तुमचा परिपूर्ण अभ्यास हा या कोर्स मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला करायचं काय, GS बाय उत्तम गोरे हे ऍप ज्या वेळेला तुम्ही डाउनलोड करताल तर त्यावेळेला त्या कोर्स मध्ये तुम्हाला हे थंबनेल दिसेल. या थंबनेल वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे कोर्स हा परचेस करावा लागेल. कोर्स परचेस केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला यूज कुपन कोड
असं देण्यात येईल आणि कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे कुपन कोड आहे हॅपी 2024 नूतन वर्षाच्या या निमित्ताने आपण विद्यार्थी मित्रांना 30% ऑफ हे या कोर्स मध्ये आपण देत आहोत. म्हणजे तळागाळातील विद्यार्थी ज्याच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न आहे अधिकारी होण्याचं, तो सुद्धा अगदी किफायतशीर अशा फी मध्ये तो कुठेतरी स्वप्न बघण्याचं त्याचं एक पाऊल अजून स्वप्नाकडे पुढे टाकू शकतो. एवढं बोलून हे गोष्टी 2 गोष्टी सांगून मी या ठिकाणी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया बॅच मध्ये. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.